श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, कालच्या भागामध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी घराची साफसफाई करण्यासाठी काढली आहे. 4-5 दिवस झाले गावाला राहिले आणि नंतर इकडे आल्यानंतर म्हटलं आता मे महिन्याची सुट्टी आहे तर आपली साफसफाई काढावी. तर पहा, काल हॉलमधनं सुरुवात केली आणि सोफा वगैरे तर कालच साफ केला होता, पण सोफ्यामधनं जे सामान वगैरे बाहेर काढलं होतं ते म्हटलं आता व्यवस्थित पुन्हा आहे तिथल्या तिथे वगैरे ठेवून द्यावं आणि जे काही भंगार सामान वगैरे होतं ते फेकून द्यावं. तर पहा, फिश टँक तर माझ्याकडे 2 आहेत, कारण की माझ्या फिश टँकमध्ये खूप सारे बेबी आहेत आणि ते बेबी एवढे मोठे झाले आहेत की ते सुद्धा आता छोटे छोटे पिल्लं वगैरे देत आहेत. म्हणजे माझ्याकडे जे मासे होते छोटे छोटे ते आता मोठे झालेत आणि ते सुद्धा आता छोटे छोटे पिल्लं वगैरे देतात. त्याच्यामुळं म्हटलं ते पिल्लं दिले की पुन्हा तेच मासे त्या पिल्लांना खाऊन वगैरे घेतात. मग त्यांना दुसरीकडे कशामध्ये ठेवायचं तर त्यांच्यासाठी एक वेगळा फिश टँक मागवलेला आहे मी. तर बेबी झाले की त्या दुसऱ्या छोट्या फिश टँकमध्ये ते बेबी मी ॲड करते. तर पहा, बाकीचं काम तर चालूच आहे साफसफाईचं. तर तुम्ही म्हणता की तुमच्याकडे एवढं मेकअपचं प्रोडक्ट कसं काय आहे ते. तर आमचे हे एका कॉस्मेटिक कंपनीमध्ये कामाला आहेत, त्याच्यामुळे काही कार्यक्रम वगैरे असेल, काही फंक्शन वगैरे असेल तर आम्हाला मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे भेटतात. तर मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे एवढे आहेत की ते काही मी सारे यूज करत नाही. जर कोणाला लागत असेल तर मी ते त्यांना देऊन टाकते. तर पहा, असं खूप सारं सामान होतं, ते प्रत्येक वेळी ह्या पिशवीतनं त्या पिशवीत आणि त्या पिशवीतनं या पिशवीत करावं लागतं आणि एक्सपायर वगैरे झालं की मग फेकून वगैरे पण द्यावं लागतं. त्याच्यामुळे सारखी त्याची पाहणी करावी लागते. जर एखादं प्रोडक्ट वगैरे खराब झालं तर ते लगेच मी बाहेर फेकून देते आणि कुणी जर मागितलं, कोणाला जर लागत असेल तर लगेच त्यांना ते देऊन टाकते. तर पहा, बाकीचं सामान वगैरे तर एवढं होतं सोफ्यामध्ये की विचारूच नका. सोफा दिसताना बाहेरून छोटा दिसतोय, पण आतमध्ये त्याच्यामध्ये एवढं सामान बसतं की पूर्ण सोफाच भरून जातोय तो. हॉलमध्ये तर एवढा पसारा झाला होता की मला नाही वाटत की मला अजून 2-3 तास या कामातनं सुट्टी भेटेन मधून, कारण की अजून कमीत कमी 2-2.5 तास तरी मला हॉल उरकायला जाईन. एवढा पसारा मी हॉलमध्ये मांडला होता, कारण की सगळेच कप्पे आधी मोकळे करून घेतले, पुसून वगैरे ठेवले आणि नंतर मग आता त्यातलं प्रत्येक सामान निवडून निवडून बाजूला काढते. मुलांचे कलर पेंट वगैरे तर प्रत्येक पिशव्यांमध्येच होते, कारण की प्रत्येक वेळी मुलांना जे लागलं की मुलं काढतात आणि वरती कुठेतरी ठेवून देतात. मग माझ्या हाताला लागलं की मी त्याला एखाद्या वेगळ्याच पिशवीमध्ये टाकते आणि सोप्यामध्ये धरून आपटते. असं करून करून कलरच्या जेवढ्या 4-5 पिशव्या झाल्या होत्या की विचारूच नका. आणि एवढे कलर आणि पेंट वगैरे घरात शिल्लक होते, तरी मुलांना प्रत्येक वेळी काही चित्रकलेचा वगैरे काही पेपर असला की त्यांना नवीनच कलर आणावे लागतात. जुने कलर न्या म्हटलं की ते नेत नाहीत. तर पहा, मुलांची काही रद्दी वगैरे पण होती. रद्दी वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये काही संगणकाची व्याकरणची वगैरे पुस्तकं होती, तर मी ती काही त्यांची पुस्तकं वगैरे फेकून देत नाही. जरी ते पुढच्या इयत्तेमध्ये गेले तरी ते मागच्या वर्षाची त्यांची व्याकरणची, ग्रामरची आणि संगणकाची वगैरे पुस्तकं मी जपून ठेवते, कारण की असं वाटतं की पुढच्या वर्गात गेलं तरी कधीतरी एखादा प्रश्न वगैरे अडखळला किंवा काही झालं तरी जुनं पुस्तक कामी येईल. म्हणून मी अशी व्याकरणाची वगैरे पुस्तकं काही रद्दीमध्ये देत नाही, ती तशी सांभाळून ठेवते. तर पहा, अशी पुस्तकं करून करून पूर्ण माझी पिशवीच भरली, पण मी काही फेकून देत नाही, कारण की कधी कोणती गोष्ट कामासाठी येईल सांगता येत नाही. आणि त्यानंतर हे पहा, जर्किंग तर मग असे एवढे जर्किंगचे घडे घालून ठेवले तरी अजून जर्किंग निघतच आहेत. काय करावं ह्या जर्किंगचं कळतच नाही ते, कारण की प्रत्येक वेळेस थंडीमध्ये मुलं जुनं जर्किंग घाल म्हटलं की म्हणतात चैन तुटली, हे झालं ते झालं आणि नवीन घ्यायला लावतात. आणि जुनं जर्किंग एका चैन तुटल्यामुळे, पण ते कपडा चांगला असल्यामुळे फेकूनही देऊ वाटत नाही, तेही जपून जपून ठेवते. त्याच्यामुळे जर्किंग तर एवढे झालेत. मग असेच तुम्ही पाहिले की मी त्याच्या किती घड्या वगैरे घालून ठेवल्या आहेत ते. तर पहा, नंतर बाकीचं सामान पिशव्यांमध्ये होतं ते व्यवस्थित करून वगैरे ठेवलं. जे लागत नाही ते सामान पुन्हा भंगारामध्ये द्यायला काढलं.
तर पहा फायनली एकदा सोफ्यातलं सामान व्यवस्थित लावून वगैरे दिलं आणि आता म्हटलं टी व्ही युनिटचे 1-2 कप्पे राहिले त्यातलं सामान वगैरे काढावं. तर पहा मुलांना एक कप्पा व्यवस्थित करून दिलेला आहे मी पुस्तकं ठेवण्यासाठी, पण त्याच्यामध्ये पुस्तकांबरोबर अजून काय काय सामान आहे ते तुम्हीच पहा. एवढं सामान होतं त्याच्यामध्ये आणि एका प्रकारचं तर नव्हतंच. वेगवेगळं मेकअपचं सामान, टोप्या वगैरे, पुस्तकं, बुक्स आणि अजून बरंच काय काय सामान होतं. तर तेही सामान व्यवस्थित वगैरे बाहेर काढलं आणि म्हटलं तेही व्यवस्थित लावून ठेवावं. तर पहा आता मी जे हे सर्व सामान व्यवस्थित लावून ठेवते ते कमीत कमी फक्त 1 ते 1.5 महिन्याच व्यवस्थित राहील. 1 महिना झाला की पुन्हा पहिल्यासारखाच पसारा या ड्रॉवरमध्ये होणार आहे. कारण की मुलंच नाही तर मी सुद्धा कमीत कमी घर साफ केल्यापासून 7-8 दिवस तरी त्या ड्रॉवरला व्यवस्थित लक्ष देते आणि नंतर एकदा 10-15 दिवस झाले की कोणती वस्तू दिसली की त्याच्यात नेऊन कोंबते आणि कोंबून मग 1-1.5 महिना झाला की पुन्हा घर साफ करायला काढते. हे माझं कायमचंच रुटीन आहे पहा. तरी पहा पुस्तकं वगैरे त्यातले चांगले चांगले निवडून घेतले आणि जे मागच्या वर्षाचे इयत्तेचे पुस्तक होते ते म्हटले आता रद्दीत द्यायला काढावे. तर पहा त्या पुस्तकांमध्ये चार्जरच्या आणि घड्याळाच्या एवढ्या पिना होत्या की विचारूच नका. आणि आमच्याकडे स्मार्ट वॉच एवढे आहे की त्या प्रत्येकाला एक एक चार्जर आहे. त्याच्यामुळे चार्जर आणि मोबाईलचे चार्जर एवढे त्याचं घोटाळा झाला होता की एकात एक घुसून बसले होते. आणि म्हटलं आता ते सुद्धा चार्जर वगैरे जे लागत नाही ते सोफ्यामध्ये ठेवून द्यावे आणि घड्याळाचे तर प्रत्येक घड्याळाचं सारखेच चार्जर आहेत तर म्हटलं एकच चार्जर वगैरे वरती ठेवून द्यावा आणि बाकीच्या आतमध्ये ठेवून द्यावा. तर पहा घर वगैरे साफ करायला काढते पण प्रत्येक वेळी माझ्याकडनं असं काहीतरी एखादा मेन कागद वगैरे रद्दीमध्ये हरवून जातो आणि नेमकं घर साफ केल्यानंतर आमचे ते 4-5 दिवसांनी मला विचारतात माझा हा कागद ह्या ड्रॉवरमध्ये होता, तो कागद त्या ड्रॉवरमध्ये होता, कुठे गेला. तर हे दरवेळेस घर साफ केल्यानंतर माझा हा प्रॉब्लेम होतो आणि या अशा कागदांवरून घर साफ केल्यानंतर आमच्या दोघांमध्ये भांडणं होतात. कारण की घर साफ करताना एखादा बारीक चिठ्ठी वगैरे असेल महत्त्वाची तर मी ती फेकून देते, लक्ष देत नाही आणि काहीतरी माझ्याकडनं गहाळ होतं. तर पहा माझ्याकडं वेट लॉसचा काटाही आहे. म्हटलं बराच वेळ झाली आहे घर आवरती आहे तर थोडंफार वजन कमी झाले का ते पाहावं. पण कशाचं काय, अजून जेवणही नाही केलं व नाश्ताही नाही केला तरी वजन अर्धा-पाऊण किलो वाढवच दाखवते. तर काय करायचं आता, आपलं वजन तर काही कधी कमी होत नाही आणि जेवण काही कधी आपलं बंद होत नाही. तर पहा एक कप्पा साफ केला आणि आता दुसऱ्या कप्प्याकडे गेले. तर पहा या कप्प्यामध्ये तर याच्यामध्ये पण खूप चार्जर वगैरे आहेत आणि भरपूर सामान आहे ते तर तुम्हीच पहा काय काय सामान दिसतंय ते. तर म्हटलं हा एक कप्पा व्यवस्थित वगैरे करावा आणि नंतर मग बाकीचं काम करायला घ्यावं पटकन.
आणि घड्याळांचं तर दुकानच आहे पहा आमच्याकडे. प्रत्येकाचे 2-2, 3-3 घड्याळ आहेत पहा. आणि सर्व घड्याळं हे व्यवस्थित चालू आहेत. तरीही सारखी नवीन नवीन घड्याळं वगैरे घेतात. आणि बड्डे वगैरे असेल तर हमखास गिफ्ट म्हणून घड्याळच आणतात. दुसरं काही गिफ्ट कोणी आणत पण नाही. तर पहा एवढे घड्याळे साठले होते की कधी कधी मुलं घालतात आणि कधी कधी ते तसेच पडून राहतात. तर एवढं घड्याळ असं वाटते की आपल्या घरात घड्याळाचं दुकानच आहे ते. तर पहा, हा होता माझा आजचा डेली व्लॉग. याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.